मॉम हेल्थ केअर रसायनी सेंटर मधनं आज आपण आपटा गावामध्ये शमा बागवान आईच्या घरी आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकताय खूप छान पद्धतीने आईची मॉम मॅट आणि NSM आजपासून इन्स्टॉल झालेला आहे. आईला विचारूयात आपण की आई आपल्या थेरपी सेंटरला कधीपासून जॉईन झाली. नमस्ते आई. नमस्ते. कशी आहेस? बरी आहे. खूप छान वाटलं. खूप मस्त आणि नेचर मध्ये तुझं घर आहे. येताना आपण छान असा व्हिडिओ काढला तर नक्कीच तो पाहायला पण खूप छान आवडेल सगळ्यांना. कधीपासून तू आपल्या थेरपीला जॉईन झालीस? मी 5 महिने झाली. ओके. काय त्रास होता तुला? मला पायाला सगळ्या एका अंगाला चमक मारत होती. आले तिकडं 15 दिवस सूज सगळ्या अंगाला आलेली आणि वाट्या अशा सरकलेल्या गुडघ्याच्या. कोणी तुला घेऊन आलं होतं तिथे? ते मोपाळ्याचं पाटील आहे ना. अच्छा, त्यांनी सांगितलं होतं. त्यांचं तुझं कसं काय ओळख म्हणजे काय? आमच्या इकडे ते पैसे वसूल करायला येतात ना संध्याकाळचं रोज. तर मी बोललो का दवाखान्यात जाऊन माझी चमक कमी नाही होईल बोललो, जास्तीच व्हायला लागली बोललो. ते बोललं का तू तिकडे ये, मी पण येते तिकडे बोलले. म्हणून मी मग तिथे येऊन सुरुवात केलीस. मग 15-20 दिवसांमध्ये तुला काही आराम? 15-20 दिवसांना मला महिना 1.5 महिन्यानंतर आराम पडला. ओके. हे सगळं ज्यात चमक मारत होत्या, सूज होती ती कमी झाली? सगळी कमी झाली. ओके. मग तू म्हणालीस की 5 महिने झाले, लगेचच तुला महिन्याभरामध्ये आराम होला होता. मग तुला असं का वाटलं की ही मशीन, ही आपली मॉम मॅट तुझ्या घरी असली पाहिजे? मी पहिल्या सुरुवातीला आली तेव्हाच बघितले मी. असं वाटायला लागलं का मला ही आपल्या घरात यावं असं वाटलं. ओके. घरात तुम्ही कोण कोण असता? कोण? आम्ही दोघंच आहेत घरामध्ये. अच्छा, तू आणि नवरा. ओके. मग इतकी इन्व्हेस्टमेंट कशी काय केलीस? म्हणजे मशीन घेण्यासाठी? मी मशीन घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. मी कोणाला सांगितले पण नाही. माझ्याकडे होते पैसे, मी घराचं काम करायला ठेवलेले. मी बोलू घराचं काम करण्यापेक्षा बोलू हेच घेऊ द्या अपरागित म्हणून घेतले. मी स्पीचलेस आहे या गोष्टीसाठी, कारण का तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ पाहिलात तर आईच्या घराचं काम बाकी आहे. पण आपण म्हणतो ना की घरासाठी घर बांधायचे किंवा घरासाठी पैसे ठेवलेत, मग ते का आपण वापरावे. पण आईने असा विचार नाही केला आणि ते ऐकून मला माहित नव्हतं या खरंच ही गोष्ट तू कधीच कुणाला सांगितली नाहीस. मला वाटतं की वंदना मॅडमना मी विचारलं होतं की आई कैसे पैसे देगी, तर त्या म्हणाले की मॅडम आई बोल रही की मेरे पास पैसे है. तर म्हणून मला तुझ्या घरी यायचं होतं, म्हणून बघायचं होतं की तू कशी काय अरेंजमेंट केलीस. कारण का कित्येक वेळा तूही पाहिलंस की ज्यांच्याकडे खरंच पैसे असतात ना, ती लोक पण म्हणतात की नाही आम्हाला अमुक काम आहे, आम्हाला तमुक काम आहे, आता या वेळेला नको, आम्ही पुढच्या वेळेला बघू. तर अर्थात आमचं काम नाहीये की मशीन विकणं, आम्हाला फक्त सांगण्याचं काम आहे की जे तुमच्यासाठी योग्य आहे ते तुम्ही करा. पण तू मागचा पुढचा काहीच विचार न करता घराचं काम थांबवून पहिले तू ही मॉम मॅट घेतलीस. तर मी असं म्हणेन की मी ज्या इष्टदेवतेला मानते, मी त्याच्याकडे प्रार्थना करीन की तुझं घर जे काही आत्ता आहे याच्यापेक्षा अजून चांगल्या पद्धतीने व्हावं. कारण का तू सगळ्यात आधी तुझ्या आरोग्याची काळजी घेतेस आणि जसं ऐकलंयस तू की आरोग्य जर चांगलं असेल तर नक्कीच लक्ष्मी धावत धावत येते. तुझ्या घरात नक्की येणार. सरस्वती माझ्या जिभेवरची वाक्य जी आहेत ती सत्य करू देत. आई, तू हा जो काही विश्वास ठेवलास आमच्यावरती, मॉम मॅट वरती, 1 महिन्याच्या आत तुला इतका छान फरक पडला होता. तर आता बाकीच्यांना जे आज तुला या व्हिडिओ मार्फत बघतील त्यांना तू काय सांगशील की ही थेरपी कधी आणि कोणी आणि कशी घेतली पाहिजे? चांगली व्यवस्थित घ्यायला पाहिजे, रोज रोज घ्यायला पाहिजे. रोज घेतले तर बरी होतील ना. बरोबर. 1 दिवस आले, 4 दिवस आले मग बरे नाही होणार. बरोबर. ओके. आता तुमच्या आजूबाजूला बरीच लोक असतील अशी ज्यांनी तुला कदाचित थेरपी विषयी काही वेगळं सांगितलं असेल, तर असं काही झालं का? मला कोणी सांगितलं नाही. आपण कोणाचं ऐकायचं पण नाही, आपला हाय तोच खरा करायचा. व्हेरी गुड. आज इथे मी कॅमेरा जस्ट फिरवायला सांगेन की आज इथे बागवान आईच्या घरामध्ये आपले मेहतर बाबा, त्यानंतर आपली जोशी आई, ज्यांचे व्हिडिओ तुम्ही बघाल या सर्वांच्या घरात मॅट आहेत. आणि मी खरं म्हणेन की मॉम हेल्थ केअरची ही मॅट किंवा आपल्या कुठल्याही मशीन सगळ्यात आधी त्या व्यक्तीच्या घरी जातात ज्या व्यक्तीला समजतं की माझ्या आरोग्याच्या पुढे दुसरं काही नाही. आणि म्हणून आज आईकडे आपली ही मॉम मॅट आलेली आहे. ही आई नक्कीच, आई तुला खूप जास्त भरभराट देव आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाचं जे आरोग्य आहे ते अजून छान सुदृढ करो. थँक्यू सो मच आई. मॉम मॅट लय भारी, बागवान आई लय भारी, बागवान फॅमिली लय भारी, आपला NSM लय भारी, मॉम हेल्थ केअर लय भारी. थँक्यू सो मच.